एक काल्पनिक जग आणि एक वास्तविक जग असे दोन प्रकार आपल्याला पाहायला लागतात. आणि ही पहा किती फ्रेश सकाळ आहे, पण मन मात्र फ्रेश नाही बरं का. त्याला कारण असं आहे की सोलर पंपचं आपण फॉर्म भरला होता, सगळी प्रोसेस झाली. तो पहा तिथं दिसतोय तो बोर, हा बोर आहे पहा. आणि या बोरवर सोलर पंपासाठी आपण अर्ज केला होता मागेल त्याला मधून, आणि पैसे वगैरे भरले, सगळी प्रोसेस झाली. अगोदर कोसोल कंपनी निवडली होती, पुन्हा त्या कंपनीकडे मटेरियल शिल्लक नाही म्हणे, मग त्यांनी बदलून दिली CRI, आणि आता तेही गायब झालं. आता नवीन एरर दाखवतोय की तुमचा मोबाईल नंबर डुप्लिकेट आहे आणि नवीन नंबर टाका. त्यासाठी काल नवीन सिम घेतलं, नवीन नंबर ॲड केला, तरीही तेच दाखवतंय. शासन असंही फसवतंय लोकांना. तर नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तर आजची सकाळ फ्रेश अशी झाली, पण डोक्यामध्ये थोडंसं टेन्शन वगैरे होतं. पण नंतर काही काळाने मी थोडंसं आत्मचिंतन केलं, आणि अशी आत्मचिंतनाची सवय मला आहे. अधूनमधून काहीतरी टेन्शन वगैरे आलं की मी आत्मचिंतन करत असतो, आणि त्यातून आता यापुढे काय याचा विचार मी करत असतो. तर मला अशीच जाणीव आज झाली, आणि काल्पनिक जगातल्या ज्या गोष्टी असतील त्या आपल्याला प्राप्त करण्याचा आपण प्रयत्न करू शकतो, पण त्या प्राप्त होतीलच हे सांगता येत नाही का. आणि मग हीच जाणीव आपल्याला व्हायला पाहिजे, आणि अशी जाणीव मला थोडीशी अधूनमधून होते. आणि त्यामुळं मग आता ती जाणीव कसं होतं, जे विचार आपण करतो ते गायब होऊन जातात, आणि थोडेसे रेकॉर्ड जर केले तर ते एखाद्याला मार्गदर्शनासाठी उपयोगी पडू शकतील. या हिशोबाने मी ती चित्रित करण्याचा प्रयत्न करतो आहे. तर आजच्या व्लॉगमध्येही तसंच आहे पहा. मला इच्छा चहा आहे का मला? आज आता कळालं दाद्याला मी सेटिंग करते म्हणून. आहे दाद्या? हे असं रोजचं लाईफ, आणि याच्यातच लाईफ पूर्वी तोंड झाकून घेत होती बरं का. आणि हे दोन बिट्टे त्यांच्या ह्याच्यात. आता याला सकाळीच भूक लागलेली, त्याचं काही नाही एवढं. अशा प्रकारे ज्याची त्याची गणगण ज्याची त्याच्या डोक्यात असते, प्राणी असो की माणूस असो. काय झालंय? काहीच नाही राहिलंय, भांग पाडीत नाही, काय नाही. लवकर पाडला होता. हा, एवढं जवळ यायची गरज नाही, लांब राहील थोडं. हा आमचा आराम. आणि हे दैनंदिन जीवनातील असेच क्षण असतात, आणि याच्या व्यतिरिक्त आपण कल्पना काय करू शकतो. एक काल्पनिक जग आणि एक वास्तविक जग असे दोन प्रकार असतात, पण आज जगावं आपल्याला वास्तविक जगामध्ये लागतं. तर आता आरंभाचा आज शेवटचा दिवस आहे पहा मराठी शाळेमधील झेडपीचा इयत्ता 4थीचा. तर असं आहे, आणि इकडं दूध काढण्याचं काम चालू आहे पहा. मलाही भेडायचं तिकडच्या साईडनं, कारण गाय थोडीशी रट आहे आणि त्यामुळं काढावं लागतं. आणि हेच रोजचं जीवन आहे पहा, हेच रोजचं जग आहे. याला म्हणतात दैनंदिन आयुष्य, रोजचं आयुष्य, आणि हे आपल्याला जगावं लागतं. काल्पनिक आयुष्य भलेही किती सुंदर असेल, पण ते प्रत्यक्षात उतरेल की नाही हे सांगता येत नाही. चला दूध काढू. तर मंडळी, हे पण असं दूध काढणं वगैरे हे आपलं रोजचं आयुष्य आहे, दैनंदिन आयुष्य आहे, आणि हे आपल्याला जगावं लागतं, हे प्रत्यक्षात असतं. आणि काल्पनिक आयुष्य आपल्या डोक्यामध्ये खूप खूप सुंदर असतं, पण ते आपल्याला म्हणजे प्रत्यक्षात अनुभवायला भेटेल याची गॅरंटी नसते बा. एक काल्पनिक जग आणि एक वास्तविक जग असे दोन प्रकार आपल्याला पाहायला लागतात. त्याचा पण अभिनंदन शेळके सरांनी गायकवाड शेख सरांनी करावं. आणि बोलताय का ते कॉर्डलेस
तर मंडळी, आज आरंभाच्या शाळेत निरोप समारंभ होता. चौथीचा त्याचा शाळेतील हा शेवटचा दिवस. तर मंडळी, हे पहा, या खोड्यामधल्या काट्या वगैरे बाजूला काढीत आहोत, कारण मी व्यवस्थित करून गिन्नी लावायची. आणि ती पहा, तुम्हाला जर दिसत असेल तर ती पहा, इतक्या भयानक उन्हामध्ये आहे का, तिनं तिचं अंडे दिलेले आहे आणि ते पहा चालली दिलं ती बरं, ते पहा. तर हे पहा मंडळी, टिटवीचे अंडे आणि ती तिकडं पळाली पाठीची आणि एवढ्या कडक उन्हामध्ये बसलेली असते पाहते. कमाल म्हणायचं त्यांचं जीवन. तर मंडळी, अंदाजे 45-46 अंश तापमान असेल आणि इतक्या भयानक उन्हामध्ये ही टिटवी पहा अंड्यावर बसलेली आहे पहा. त्याला म्हणतात नैसर्गिक जीवन. आणि काय संकट आहे बरं आपल्याला. तर मंडळी, आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.